बापाविना जी लेकर असतात ना, लय अवघड असते त्यांचं. बिचारा एवढ्या चिमुकल्यांना माहित पण नसतं की आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या आई बापाचं नेमकं झालं काय, आपल्याला बापाचं प्रेम कसं काय नाही मिळालं. ज्याचे वडील वारलेत ना त्या लेकरांचं ठीक आहे हो, पण ज्यांचे वडील वारलेलेच नाहीयेत, मग ह्या दोघांच्या भांडणात त्या लहान लेकरांचा का वनवास. त्यांना असं वाटत नाही का आपल्याला पण बापाचं प्रेम मिळावं म्हणून. नवरा बायको मध्ये जी भांडणं होतात ना, ती भांडणं तुमच्या लेकरांपेक्षा मोठी असतात का रे. लेकरं शाळेत जातात ना, इतर लेकरांचे पण बाप शाळेत सोडायला येत असतील ना, त्या लेकरांना बघून तुमच्या लेकराला वाटत नसेल का माझा बाप कुठं असेल, माझ्या बापाने पण मला अशी शाळेत सोडायला यावं. ज्यांना बाप नाही ना त्यांना जाऊन विचारा बापाची किंमत आहे. तुम्ही जर जिवंत असून सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी करत असाल ना, तर देव तुम्हाला कधीच माफ करणार नाही. कधी एकांतात वेळ भेटला ना, तर आपल्या लेकराला ना एका शांत ठिकाणी जाऊन विचारा, पप्पांची आठवण येते का रे. तो नाही म्हणणार, कारण का त्याला माहित असतं की पप्पा नंतर मला माझ्या आईने सांभाळलेलं आहे. तो विसरून जातो ना पप्पाचं नाव घ्यायचं. एवढा लहान जीवावर तुमच्या दोघांच्या भांडणामुळं किती मोठा परिणाम होतो. जेवढी लोक आता आपल्या लेकरांपासून दूर राहतात ना, त्या लोकांनी एकत्र येऊन तुमची भांडणं मिटवा आणि परत एकत्र या, लेकरांसाठी एकत्र या. कारण त्या चिमुकल्यांनी ना कसल्याच प्रकारचा गुन्हा केलेला नसतो. काही न केलेलीची सजा त्यांना अशी देऊ नका की आयुष्यभर त्यांना